लालबागचा राजा, मुंबईचा नवसाला पावणारा गणपती। लालबागचा राजा हा मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे। नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती असून दरवर्षी लाखो भाविक त्याच्या दर्शनासाठी मुंबईतील लालबाग परिसरात गर्दी करतात। गणेश चतुर्थीच्या काळात या राजाचे दर्शन घेणे हे एक भाग्य मानले जाते। इतिहास आणि स्थापना। लालबागच्या राजाचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू होतो। 1934 साली सध्याच्या लालबाग मार्केटच्या जागी पूर्वी पेरूचाळ होती। येथील कोळी आणि इतर व्यापारी समुदायाने जागा मिळवण्यासाठी गणपतीला नवस केला होता। त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर त्यांनी 1934 साली लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली आणि गणेशाची मूर्ती स्थापन केली। कोळ्यांच्या नवसामुळेच या गणपतीला नवसाला पावणारा म्हणून ओळख मिळाली। सुरुवातीला हा उत्सव लहान स्वरूपात साजरा केला जात असे, परंतु हळूहळू राजाची कीर्ती सर्वदूर पसरली आणि भाविकांची गर्दी वाढू लागली। मूर्तीची वैशिष्ट्ये। लालबागच्या राजाची मूर्ती ही तिची सर्वात मोठी ओळख आहे। ही मूर्ती अत्यंत भव्य, तेजस्वी आणि विलोभनीय असते। मूर्तिकार गेल्या अनेक पिढ्यांपासून कांबळी कुटुंब या मूर्तीचे निर्माण कार्य करत आहे। सध्या रत्नाकर कांबळी आणि त्यांचे पुत्र संतोष कांबळी ही परंपरा पुढे चालवत आहेत। मूर्ती बनवण्याचे काम गणेश मूर्ती कार्यशाळेतच केले जाते, जिथे मूर्तीची स्थापना होते। स्वरूप। राजाचे स्वरूप दरवर्षी पारंपरिकच असते। सिंहासनावर विराजमान झालेला, आशीर्वादाच्या मुद्रेतील हात आणि तेजस्वी डोळे हे राजाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे। मूर्तीची उंची साधारणपणे 14 फूट असते। सजावट। दरवर्षी राजाला विविध प्रकारच्या मौल्यवान दागिन्यांनी आणि सुंदर वस्त्रांनी सजवले जाते। मूर्तीसोबतच देखावा आणि सजावटही अत्यंत आकर्षक आणि भव्य असते, ज्यासाठी मंडळ विशेष मेहनत घेते। नवस आणि श्रद्धा। नवसाला पावणारा ही लालबागच्या राजाची प्रमुख ओळख आहे। देशभरातून आणि अगदी परदेशातूनही भाविक आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी राजाकडे नवस बोलतात। नवस पूर्ण झाल्यावर ते पुन्हा दर्शनासाठी येतात आणि यथाशक्ती दानधर्म करतात। दर्शनासाठी येथे 2 प्रकारच्या रांगा असतात। 1. मुखदर्शनाची रांग। या रांगेतून भाविकांना काही अंतरावरून राजाचे दर्शन घेता येते। 2. नवसाची रांग। ही रांग थेट राजाच्या चरणांपर्यंत जाते, जिथे भाविकांना मूर्तीला स्पर्श करून आशीर्वाद घेता येतो। या रांगेत उभे राहण्यासाठी अनेक तास, कधी-कधी तर दिवसही लागतो। विसर्जन मिरवणूक। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक हा एक डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा असतो। अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागपासून सुरू झालेली ही मिरवणूक गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचायला जवळपास 24 तास लागतात। लाखो भाविक या मिरवणुकीत सहभागी होतात आणि आपल्या लाडक्या राजाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत निरोप देतात। हा मुंबईतील सर्वात मोठ्या आणि भव्य विसर्जन सोहळ्यांपैकी एक मानला जातो। थोडक्यात लालबागचा राजा हे केवळ एक गणेश मंडळ नसून ते करोडो लोकांच्या श्रद्धेचे, आस्थेचे आणि परंपरेचे प्रतीक बनले आहे। लहान मुलांना
आपण काळजी घ्या.